महाराष्ट्राला वैभवशाली इतिहास आहे. याच इतिहासातील एक सुवर्णपान छत्रपती शिवराय. जिजाऊंच्या छत्रछायेखाली वाढलेलं शूर पराक्रमी असणारं एक लखलखतं नाव म्हणजे छत्रपती संभाजीराजे. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज, रणरागिणी ताराराणी यांनी याच स्वराज्य रक्षणाची महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. 17व्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्य निष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते. शिवरायांच्या या अतुलनीय यशामागे सह्याद्री पर्वताच्या अंगाखांद्यावर वसलेल्या गडकोट किल्ल्यांचा मोलाचा वाटा होता. मात्र काळाच्या ओघात या गडकोटांकडे दुर्लक्ष होतंय. गनिमी काव्याची युद्धनीती यशस्वी करणाऱ्या आणि महाराष्ट्राचा रांगडा इतिहास जिवंत ठेवणाऱ्या या साक्षीदारांचा आढावा घेऊयात पुढारी ऑनलाईन सोबत गडकोट या मालिकेतून. अजिंक्य अभेद्य किल्ले पारगड. महाराष्ट्रातील गडकोट आणि सह्याद्री यांचं एक अतूट नातं. छत्रपतींच्या स्वराज्यातले बहुतांश किल्ले हे सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वसलेले. शत्रूला स्वराज्याच्या सीमेवरच रोखण्यासाठी शिवरायांनी काही खास किल्ले बांधले. याच मालिकेतील महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या 3 राज्यांच्या सीमा जिथे मिळतात त्या ठिकाणचा एक नितांत सुंदर गड म्हणजे पारगड. स्वराज्यातला पार टोकाचा किल्ला म्हणून याचं नाव पारगड ठेवण्यात आलं. एका बाजूला घनदाट जंगल, पायथ्याशी तिलारी धरणाचं पाणी आणि एका बाजूला गोव्यातले दिसणारे दिवे. महाराष्ट्रातील चंदगड आणि तोडामार्ग यांना जोडणारा रामघाट हा नजारा पाहण्यासाठी दुर्ग आणि निसर्गप्रेमी इथं आवर्जून भेट देतात. सुमारे 48 चौरस एकर क्षेत्रफळ असणारा हा गड चंदगडपासून साधारणपणे 30 किलोमीटर अंतरावर आहे. हिरव्यागार वनराईनं हा गड कवेत घेतलाय असाच जणू काही भास होतो. घनदाट जंगलाच्या सानिध्यात विसावलेला किल्ले पारगड हा इतिहासाची साक्ष देत आज सुद्धा दिमाखात उभा आहे. इथली हिरवीगार वनश्री आपसुकच आपल्याला त्याच्याकडे खेचून घेते. याच निसर्गरम्य वातावरणात पाऊस कोसळू लागला की पारगडाकडे वाट वाकडी करावीशीच वाटते. कोल्हापूर ते चंदगड आणि पुढे इसापूर अशी एसटी आहे. इसापूर गावातून पारगड साधारणपणे पाऊण तासाच्या चालीवर. चंदगडवरून सुद्धा थेट पारगड अशी सुद्धा एसटी आहे. ती आपल्याला थेट पारगडच्या पायथ्याशी आणून सोडते. पारगडला जाण्यासाठी कोल्हापूर, आंबोली, चौकुड, इसापूर ते किल्ले पारगड असा प्रवास करावा लागतो. त्याचबरोबर बेळगाव, शिनोळी, पाटणे फाट्यामार्गे मोटणवाडीपासून पारगड साधारणपणे पाऊण तासांचं अंतर असलेला हा दुसरा मार्ग आहे. तसंच गोव्यावरून दोडामार्ग, तळकट, खडपडे, कुंभवडे, इसापूर, पारगड असा 50 किलोमीटरचा मार्ग सुद्धा गडाजवळ सोडतो. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत डांबरी रस्ता असल्यामुळं त्या ठिकाणी आपण अगदी सहज पोहोचू शकतो. तब्बल 48 एकर क्षेत्रावर हा किल्ला बसलाय. पारगडाच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तरेला नैसर्गिक ताशीव कड्याची तटबंदी आहे. दक्षिणेला थोड्या उतारानंतर पुढे प्रचंड खोल दरी आहे. गडाला अशी भक्कम नैसर्गिक संरक्षण तटबंदी लाभली आहे. त्याच्या सोबतीलाच गडावरच्या इमानी मावळ्यांच्यामुळं निर्मितीपासून पुढे तब्बल 181 वर्ष हा पारगड अजिंक्य राहिला. गोव्याच्या पोर्तुगीजांवर वचक ठेवण्यासाठी शिवरायांनी 1676 साली या गडाची निर्मिती केली आणि गडाची जबाबदारी किल्लेदार म्हणून तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांच्याकडे सोपवली. हा किल्ला बांधल्यानंतर शिवरायांनी वास्तुशांती केली आणि गृहप्रवेश केला. त्यावेळेला काही काळ महाराजांनी या गडावर मुक्काम केला. महाराजांना हा गड इतका आवडला की किल्लेदार आणि उपस्थित मावळ्यांना त्यांनी आज्ञा दिली, चंद्र सूर्य गगनी तळपत आहेत तोवर गड जागता ठेवा. आणि शिवरायांच्या माघारी त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे 350 वर्ष हा गड त्या शूर मावळ्यांच्या वारसांनी आज सुद्धा जागता ठेवला आहे. इसवी सन 1689 मध्ये शहेजादा मुअज्जम आणि खवास खान यांना पारगड घेण्यासाठी गडाशेजारच्या रामघाटात तळ ठोकला होता.
पण गडावरच्या केवळ 500 सैनिकांनी मुघल सैन्यावर हल्ले करून त्यांना परतवून लावलं. खवास खाननं सावंतवाडीच्या खेम सावंतांच्या मदतीनं पुन्हा किल्ला घेण्याचा प्रयत्न केला, पण गडावरच्या सैन्यानं त्यांना सुद्धा दाद दिली नाही. याच लढाईमध्ये गडावरच्या तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे हे धारातीर्थी पडले. त्यांची समाधी आज सुद्धा गडावर पाहायला मिळते. पुढे पारगड करवीरकर छत्रपतींच्या ताब्यामध्ये गेला. पारगडच्या पायथ्याशी गडनिवासी लोकांनी स्वागतासाठी कमान उभारली. शिवकालीन 360 पायऱ्या चढून गडावर प्रवेश करताच 3 तोफा आपलं स्वागत करतात. डाव्या हाताला मारुतीचं मंदिर आहे. मंदिरासमोरच दगडातल्या कोरीव कामानं घडवलेली समाधी आहे. पुढे गेल्यावर पारगडवासियांची वस्ती सुरू होते. मळलेल्या पायवाटेनं पुढे गेल्यावर आपण पारगडाच्या मध्यवस्तीत असलेल्या शाळेसमोर येऊन पोहोचतो. थोड्या अंतरावरच भवानी मातेचं जीर्णोद्धारित मंदिर आहे. भवानी मातेची काळ्या पाषाणातील मूर्ती देखणी, शस्त्रसज्ज आणि तेजपुंज अशी आहे. तिला पाहताच प्रतापगडावरच्या भवानी देवीची आठवण होते. हे शिवकालीन मंदिर तसंच ठेवून त्याभोवती नवीन इमारत उभी करण्यात आली आहे. हे बांधलेलं मंदिर भव्य असून नव्यानं शिखर आणि सभामंडप बांधण्यात आला आहे. या मंदिराच्या मंडपात शिवकालातील प्रसंग दाखवणारी चित्र तसंच मावळ्यांचे, संतांचे पुतळे आहेत. या सर्वांच्यामुळे या मंदिराला एका छोट्या संग्रहालयाचं स्वरूप आलं आहे. याच आवारात हातामध्ये तलवार धारण केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो. कोल्हापूरचे सुप्रसिद्ध शिल्पकार रवींद्र मेस्त्री यांनी ब्रॉन्झमध्ये बनवलेला हा पुतळा म्हणजे कोल्हापुरातल्या शिवाजी चौकातल्या पुतळ्याची प्रतिकृतीच आहे. या पुतळ्याच्या परिसरातच पूर्वी गडावरची सदर होती. मंदिराच्या आवारात दगडामध्ये कोरलेल्या वीरगळ पाहायला मिळतात. त्याच्या शेजारी 1926 साली बांधलेली ब्रिटिशकालीन विहीर आहे. थोडं अंतर पुढे गेल्यावर तुळसाबाई विठोजी माळवे यांचं स्मारक लागतं. मुघलांनी केलेल्या हल्ल्यामध्ये गडावरील तोफखाना प्रमुख विठोजी माळवे हे धारातीर्थी पडले. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी तुळसाबाई या सती गेल्या. त्यांचं हे स्मारक. हल्ली स्मारकासमोर पटांगण हा मद्यपींचा अड्डा होतोय हे अतिशय शोकांतिक आहे. याला वेळीच यावर पायबंद घालणं गरजेचं आहे. आमचं असं आव्हान आहे की सर्व पर्यटकांना किंवा भक्तगणांना पारगड भेटी जे शिवभक्त आहेत त्यांना पण पारगडला येताना या तुम्ही पारगडला या शिवाजी महाराजांच्या आठवणी लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. शिवाजी महाराजांचे जे त्याग आहे त्याचा तुम्ही थोडा विचार करा. कोण शिवाजी महाराजांच्या हृदयाला कुठल्याही इजा होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या आणि त्यांचा आदर्श मनात ठेवून तुम्ही आलात तसंच काहीतरी आठवण ठेवून तुम्ही स्वच्छता, प्लॅस्टिक किंवा इतरच्या दारूच्या बाटल्या काय काय आता बरेच पर्यटक येतात ते कृपा करून इथं येऊन पावित्र राखण्याचं तेवढं हे कृपा करावी आणि जास्तीत जास्त पर्यटक येऊन किल्ले पारगडला भेट देऊन त्याचं मनसोक्त आनंद, निसर्गाचा आनंद घ्यावा ही आम्ही पारगडवासियांच्या आपल्या सर्व पर्यटकांना किंवा भक्तगणांना किंवा शिवभक्तांना आमची विनम्र विनंती आहे. गडाच्या सभोवती फिरण्यासाठी सुरुवात केल्यावर आपल्याला गुणजल, महादेव, फाटक आणि गणेश तलाव लागतात. गडावर शिवकालीन 4 चांगल्या अवस्थेमधल्या विहिरी आहेत.
बाकीच्या बुजलेल्या अवस्थेत आहेत. तटाच्या पश्चिमोत्तर फेरफटक्यामध्ये आपल्याला भालेकर, फडणीस आणि महादेव असे 3 डौलदार बुरुज दिसतात. याशिवाय माळवे, भांडे, झेंडे बुरुज भेटू लागतात. गडाच्या उत्तरेकडच्या बाजूला शिवकालीन घोडेवाट आहे. थेट गडावर पोहोचण्यासाठी सध्या तिथं डोंगर पोखरून रस्ता बनवण्यात आला आहे. तिथून पुढे गेल्यानंतर स्थानिक संदर्भानुसार मौनी महाराजांची समाधी दिसते. या समाधीपासून थोड्या अंतरावर शिवकालीन घोडेविहीर आहे. पालापाचोळा आणि गवत वाढलंय, त्यामुळे त्याचं अस्तित्व जाणवत नाही. या ठिकाणाची थोडी स्वच्छता केली तर या घोड्यांना पाणी देणाऱ्या विहिरीचं अस्तित्व नक्कीच दिसून येतं. त्यानंतर दरीला लागून असलेल्या वाटेनं पुढे गेल्यावर शिवकालीन महादेव मंदिराचं लांबूनच दर्शन होतं. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय. मंदिरासमोर असणारा नंदी सुबक नक्षीकामात कोरलाय. या महादेव मंदिरा शेजारीच महादेव तलाव आहे. तिथून पुढे चालत गेल्यानंतर स्थानिक संदर्भानुसार तिजोरीसारखा आकार असणारा बुरुज आहे. त्याचबरोबर तिजोरी उघडण्यासाठी किल्लीसारखी रचना असणारा दगड आहे. हा बुरुज अजून सुद्धा सुस्थितीमध्ये आहे. थोडं अंतर पुढे गेल्यावर फाटक तलाव लागतो. या फाटक तलावापासूनच बुरुजाच्या दिशेने गेल्यानंतर शिवकालीन घोडे बांधण्याची जागा दिसते. या पाग्याच्या जवळच बुरुजामध्ये एक भुयार दिसतं. भुयारामधून आतमध्ये गेल्यानंतर शत्रूवर गडावरून तोफा टाकता येतील अशी रचना दिसते. बुरुजामध्ये असणारं हे भुयार शिवरायांची युद्धनीती गनिमी काव्याची आठवण करून देतं. बुरुजावरून खाली उतरण्यासाठी ठिकठिकाणी पायऱ्यांची व्यवस्थाही केली आहे. मी इथलं स्थायिकच आहे. माझं नाव आहे प्रकाश कृष्णा चिरमुरे. महादेव मारुती मंदिर आहे. त्या मारुती मंदिरकडे ज्या तोफा होत्या त्या जीर्ण अवस्थेमध्ये होत्या. त्या जीर्ण अवस्थेमध्ये जिकडे ती जसं म्हणतात तसं आपण ते आणून लोकांच्या म्हणजे पर्यटकासाठी त्यांना दिसण्यासाठी किंवा आपण एक ठिकाणी त्या लोकांनी आणून ठेवलं. म्हणजे शिवाजी महाराजांचा जो न्यायनिवाडा जो करायचं जे पूर्वी जी पद्धत होती तसं ते सदर आहे. त्या सदरीच्या समोर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा 1976ला म्हणजे कोल्हापूरचे रणजित देसाई हे जे मोठमोठे घाणेकर वगैरे जे होते ते त्यांच्याने त्या असते त्यावेळेला आम्ही तो त्या पुतळ्याचं त्या ठिकाणी उभारणी केलेली आहे. आणि ते उभारणी केलेली त्याच्यानंतर मग पुढे गेल्यानंतर भगवतीचं जे मंदिर आहे ते सुद्धा मंदिरसुद्धा पुरातन काळाचं मग त्यावेळेस 3.5 वर्षापूर्वीचंच आहे असं. मग त्याचं साधर्म जर बघितला तर जसं म्हणतात तर महाराष्ट्रामध्ये 3 दैवत आहेत. त्याच्यापैकी जे किल्ले पारगडची जी भवानी भगवतीची माता म्हणतो ते एक त्याचं साधर्म त्याच्याशीच मिळतं. एक तुळजापूर एक आहे आणि त्याच्यानंतर कोल्हापूर आणि त्याच्यानंतर पारगडची जी भवानी माता म्हणतात ते हे ह्या ठिकाणी वसलेलं आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आता जरी समजा तुम्हाला सुद्धा माहिती असेल ते कोल्हापूरला सुद्धा जो किरणोत्सव जो पडतो जो म्हणतात तसा त्या ठिकाणी एप्रिल मे महिन्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही निरखून जर पाहिलं तर त्या ठिकाणी जो किरण जी समोरची सूर्याची जी किरण असते ते सुरुवातीपासून त्याच्या पायऱ्यावर जसं पडतात म्हणजे अंग्या पूर्ण चेहऱ्यापर्यंत सुद्धा येतात. असं म्हणजे इथला खासियत म्हणजे नावलौकिक आहे. पण एकंदरीत बघितला तर म्हणजे आम्ही आता हे जो गाव जसं म्हणतात तसं हे धरून जे मावळे जसं म्हणतात तसे आहेत. म्हणजे कसं शिवाजी महाराजांनी असा आदेश दिलेला की जोपर्यंत किल्ल्याचं हे होत नाही तोपर्यंत तुम्ही रक्षण करा म्हणजे असं एक नेम घालून दिलेला आहे. म्हणून आपल्या एक जातीने आम्ही आपल्या ह्या ठिकाणी म्हणजे काय म्हणतात तसं इथे आहेत आम्ही
तसं बघायला गेलं तर पाण्याची दुर्मिक्ष भरपूर भारी आहे. आता त्यातल्या त्यात म्हणतात तर महाराष्ट्र शासन म्हटलं तर रस्ता किंवा ST वगैरे जे म्हणतात ते आता साधारण 25-30 वर्षापूर्वी थोडं येऊन त्याच्यामध्ये थोडी सुधारणा होते. पण पाण्याचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे काय, येणाऱ्या लोकांना समजा पर्यटक आहे किंवा कोण आहे त्या लोकांना जर समजा म्हणतात तर सगळ्यात मुख्य म्हणजे पाण्याची अडचण आहे. ती पाणी जर समजा जर नसेल तर आपण ह्या ठिकाणी जरी समजा आपण किती जरी राहिलो तरी त्याचा काय उपयोग होत नाही. तर किल्ल्यावर जेवढी घरं वगैरे आतापर्यंत टिकून आहेत, लोक जसं म्हणतात तसं 300-350 मावळे त्यावेळेला होते. पण आता काय लोक त्या ठिकाणी तेवढी ना कामानिमित्त रोजगारनिमित्त म्हणतात तसं ते प्रत्येकजण पोटा पाण्यासाठी त्या ठिकाणी समजा पुण्याला मुंबईला ज्या ठिकाणी गेले, मग ते गेले ते आपल्या कामानिमित्त गेले. पण जे सण आहेत त्या सणाला इथे प्रत्येक वेळेला प्रत्येक सणाला येतात. जसं म्हणतात तसं शिमगोत्सव आहे, गणपती आहे, माघी पौर्णिमा आहे, असे मोठमोठे जे सण आहेत त्या सणाला प्रत्येकजण म्हणतात तसे ह्या ठिकाणी येऊन सगळं जो पूर्वीचा जसा इतिहास जसा होता तसा ते काय करायचं तसं त्या पद्धतीने करतात. पारगडाचा पायथा आणि त्याच्या शेजारी असणारी वस्ती ही बुरुजावरून अगदी स्पष्टपणे दिसते. बुरुजापासून प्रवेशद्वाराकडे जाताना वाटेमध्ये एक छोटी विहीर लागते. त्याला नागझरा असं म्हटलं जातं. तिथून पायवाटेनं आपण पुन्हा प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. गडभ्रमंती करताना पदोपदी आपल्याला शिवछत्रपतींच्या या गडावरच्या वास्तव्याची आठवण होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 19 दिवस या गडावर शिवरायांचं वास्तव्य होतं. पोर्तुगीजांपासून स्वराज्याचं रक्षण व्हावं यासाठी महाराजांनी स्वतः हा किल्ला बनवून घेतला आणि या किल्ल्यानं सुद्धा ही कामगिरी अगदी चोख बजावली. आपल्या ऐतिहासिक वारशांचं जतन करणं ही आपली जबाबदारी आहे. गडभ्रमंतीमध्ये स्वच्छतेचं भान राखताना हा ऐतिहासिक वारसा कसा जिवंत राहील याची काळजी प्रत्येक गडप्रेमींनी घेतली पाहिजे. तरच हा वारसा आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू शकतो. स्वराज्य रक्षणासाठी सीमेवर अखंडपणे उभा असणारा हा इतिहास संपन्न किल्ले पारगड जुन्या अवशेषांनी आणि अजूनही नांदत्या गडकऱ्यांच्या घरांनी जागता असून निसर्गानंही संपन्न आहे. पारगडाभोवतीचं जंगल हे नानाविध वृक्षराजींनी बहरलंय. आज सुद्धा त्यात जंगली जनावरांचा वावर आहे. या हिरवाईमुळं आपण कोणत्याही ऋतूमध्ये पारगडाला भेट देऊ शकतो. पावसाळ्यात हे सौंदर्य आणखी खुलतं. इतिहास आणि निसर्गाच्या या प्रेमातून पारगडाची वाट अनेक जण चढत असतात आणि म्हणूनच पारगड हा इतिहासाची अविरतपणे आपल्याला प्रेरणा देत राहू हीच अपेक्षा.